राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑपरेशन समन्वय अंतर्गत मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी परिसरात धडक कारवाई करत बनावट देशी मद्यनिर्मितीचा कारखाना आणि 3 गोडाऊनचा पर्दाफाश केला। या कारवाईत तब्बल 2,01,45,285 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर विभागाची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। मान्य डॉक्टर राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या समन्वयातून ही मोहीम राबवण्यात आली। सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव व उपाधीक्षक सौरभ अदाटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। छाप्यामध्ये 90 मिली क्षमतेच्या टँगो पंच ब्रँडच्या 41,300 बनावट सीलबंद बाटल्या, भिंगरी ब्रँडच्या 2,000 बाटल्या, 13,800 लिटर स्पिरिट, 1,200 लिटर तयार ब्लेंड, 326 बॉक्स बनावट प्लास्टिकच्या बाटल्या, 16.50 लाखाहून अधिक बनावट लेबले, 13.53 लाख बनावट बुचे, स्वयंचलित व अर्धस्वयंचलित बॉटलिंग मशीन, प्रिंटर, आरओ प्लांट, जनरेटर, इलेक्ट्रिक मोटारी, मोठ्या प्रमाणात रिकामे बॉक्स तसेच बनावट मद्यनिर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले। याशिवाय 2 पिकअप, 2 कार आणि 3 दुचाकी अशी एकूण 7 वाहनेही जप्त करण्यात आली। या प्रकरणात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून कारखान्यासाठी भाडेतत्वावर देण्यात आलेल्या गोडाऊनच्या मालकांनाही सह-आरोपी करण्यात आले आहे। प्राथमिक तपासात या बनावट मद्याचा पुरवठा सोलापूरसह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे। या अवैध व्यवसायामुळे शासनाला 70,40,587 इतक्या महसुलाचा फटका बसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले। या कारवाईमुळे बनावट मद्याच्या अवैध नेटवर्कला मोठा धक्का बसला असून या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे। Now and press the bell icon. Never miss a